पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना ताजी असतानाच त्या ठिकाणचं जो प्रकरण जे आहे ते राज्यभरात गाजत असतानाच दुसरीकडे सोलापूरच्या माड्यामध्ये जे आहे ते एक गंभीर घटना घडल्याची एकंदरीत प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। सोलापूरच्या माड्यातील माडा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या महिलेला जे आहे ते सफाई कर्मचारी तिथं नसल्यामुळं जे आहे ते तिथली स्वच्छता करण्याची दुर्दैवी वेळ आली। ही घटना समोर आली ती शिवसेनेचे शंभू साठे यांच्या माध्यमातून ही प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि थेट TV9 जे आहे ते आपण पाहतोय ते दडे कुटुंबियांच्या घरी पोहोचलेला आहे। आपण जर पाहिलं तर हेच दडे कुटुंबीय आहे की ज्यांना सफाई कामगार नसल्यामुळं जे आहे ते स्वतः प्रसूती झालेली असताना देखील त्यांना ग्रामीण रुग्णालयातली स्वच्छता करण्याची वेळ आली आहे। ताई काय सांगाल? हेमाताई आपल्या समोर येत आहेत। ताई नेमकी काय प्रकार होता? कधी तुम्ही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट झालात आणि एकंदरीत काय अनुभव आलाय तुम्हाला? की तिथं साफसफाई नसल्यामुळं आम्ही तिथं आम्हाला बाहेर काढलं होतं, तिथे दुसऱ्या वॉर्डमध्ये नेलं होतं की आम्हाला काय म्हटलं की साफसफाई करता आली की आम्हाला काही 2-3 दिवस झाले की कोणी काही केलं नाही। तर मग मी स्वतः उठून मग मी झाडायला हे ते लागले करायला। तर ते शिष्ट लोक म्हणायला लागले की तुम्ही काय करायला लागला? मग आम्ही म्हणलं तुम्हाला एवढं दिसत असताना तुम्ही करत होतं। तर ते मग पेशंट लोक यायला लागले त्या लघवीला ह्याला बाथरूमला। तर आम्ही काय म्हटलं लहान बाळ आहे तर त्याच्यामुळं ते घाण वास येत असताना तर तरी बी आमच्या मालकानं येऊन साफसफाई केली, बाथरूम धुतलं। तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही स्वच्छता केली आणि पतींनी काय केलं? मालकाने आमच्या बाथरूम धुतलं, बाथरूम धुलं? हा बर। की आम्हाला घाण व्हायला लागली का की आमचे लहान बाळ आहे ते आणि आमच्या बाळाला काय झालं तर आम्ही कुठे जाणार? म्हणजे तिथं सफाई कामगार येत नव्हते स्वच्छतेला? येत नव्हते, कुणीच येत नव्हते। बर, किती दिवस असं केलं तुम्ही? आम्हाला काय वाटलं की आता आज उद्या सकाळी येत आली बघायला साफसफाई करायला, तर आम्ही लक्षात ठेवलं की नको आता यांना नाही ती म्हणून मग आम्ही करायला लागलो। बर। मग तिने काय केलं, मग शिस्टरला विचारलं की आम्हाला साफसफाईसाठी काय आहे का नाही, तर ते काय म्हणलेत नाही त्या। मग तुम्ही डायरेक्ट झाडूच घेतला? मग आम्ही झाडून घेतलं कारण की आम्हाला घाण वाटते म्हणून आम्ही काय झाडून घेतलंच ना। मग झाडू घेताना काय सफाई कामगार म्हणले नाहीत काय करू नका वगैरे? काहीच बोलले नाही त्या। मग त्यांच्या समोर तुम्ही साफसफाई केली? बर। शिष्ट समोर झाडू घेतला होता तरी ती काय बोलले नाही त्या। बर। पण असे म्हणले पण नाही बाबा तुम्ही शिजर आहे काय तुम्ही झाडू नका काय म्हणलं नाही। इतकी अस्वच्छता ग्रामीण रुग्णालयामध्ये होती? हा, घाण वगैरे इतकी होती का? होती। आम्ही जेव्हा लोकांना जेव्हा सांगितल्यावर समज बोलल्यावर तेव्हा लोक आल्यावर तेव्हा मग तिने साफसफाई हे ते करायला लागल्या। सैल्यांच्या बाटल्या भेटल्या उचलायला लागल्या आणि बेडचं कागद बिगद ते आहे ते त्यांनी लावायला लागल्या। बर, म्हणजे साधारण किती दिवस तुम्ही ही स्वच्छता केली? 8 दिवस 8-5 दिवस केलं असं बघा। बर, स्वतः सगळं दररोज करत होता? 4-5 दिवस 4-5 होतं आणि 4 दिवस ते बेडचं ते खाटाचं ते माझ्या दराच्या मागं पडलं होतं आणि जेव्हा लोकांना सांगितल्यावर तेव्हा ती साफसफाई करायला चालू झाली। बर, मग कसं वाटतं एकंदरे ग्रामीण रुग्णालय म्हणलं की सरकारची मोफत सुविधा असतात? काय झाले, प्रसूती तुमची शिजर झाली का? हा, शिजर झालंय माझं। मग या शिजर अवस्थेत सुद्धा ही साफसफाई? हा, शिजर असतानाच मी साफसफाई केलेली आहे आपल्या तिथं खाटापासून। बर, मग हे काय एकंदरीत योग्य वाटलं हे सगळं प्रकार होत असताना? काय भावना झाल्या? गोरगरीब कुटुंबातनं तुम्ही आता खर्च वगैरे होऊ नये वगैरे काय, मग असे प्रकारची वागणूक जर मिळत असेल काय भावना काय आहेत? भावना म्हणजे कसं आमच्यामुळे म्हणजे तुझी दुसऱ्याचं बी चांगलं व्हावं, म्हणजे दुसऱ्या बी आम्ही जर इथं जरी गेलो म्हणजे दुसऱ्याचं बी चांगलं व्हावं की तुझी स्वच्छ राहावं। तिथे स्वच्छच नाही तर ते घाण राहिले म्हणजे मग आम्ही म्हटलं त्यांना आम्ही असंच की स्वच्छ राहावं। आपल्या समेत पती देखील आहेत। नेमकी काय वागणूक या ग्रामीण रुग्णालयामध्ये माड्याच्या मिळाली तुम्हाला? पत्नीला आपल्या स्वच्छता करण्याची वेळ आलेला असताना एक पती म्हणून तुमची काय भूमिका होती त्यावेळेस? तिथं पाण्याची सोय बी व्यवस्थित नाही, इकडं असतंय तर इकडं नसतंय बाथरूमला आणि मरणाचा वास येतो बाथरूममध्ये। स्वतः मी रात्री 2 वाजता बाथरूम धुतलं। बाथरूम धुलं? मी स्वतः धुतलं 2 वाजता। तिथं कोण नव्हता का सफाई कामगार? काय माहित नाही, पण वास येत होता बाळांना आमच्या। काय झालं असतं तर कुणी बघायचं होतं? बर, कुणी बघायचं होतं? एकतर आमची गरीब परिस्थिती आहे। मग शिजर झालेली असताना आपली पत्नी झाडून 5-7 दिवस काढत असेल, मग काय नेमकं कसं वाटलं? नेमकं काय म्हणजे वेदना होतं काय? त्यांचं काय नाही, त्यांचं सगळं चांगलं होतं, चांगलं आपलं सुविधा त्यांनी चांगलं केलं, डिलिव्हरी ही व्यवस्थित सगळं केलं शिजर। पण फक्त ती घाण वाटली जरा, त्यांना सांगितलं की ती म्हणजे तुमच्या घरचं बाथरूम आहे का, कुणी बी येऊ देत जावा जाऊ देत जावा, असं वाकडं बोलले। मग सफाई न केल्यामुळं तुम्ही चक्क मध्ये टॉयलेट धुलं? सफाई नाही केल्यामुळं वास येत होता ना, त्याच्यामुळं मलाच बेकार वाटलं, त्याच्यामुळे मी रात्री धुतलं। बर, 2 वेळा धुलं? एकदाच धुतलं रात्री 2 वाजता। 2 वाजता धुलं? वासच येत होता तेवढा।
बरं, मग ही सांगितलं होतं का तुम्ही असं असं घाण आहे वगैरे काय? त्यांना माहित होतं ना, सगळ्या लेडीज येत होत्या, ती स्वतःच म्हणायची की जाऊ द्या लेडीज, तुम्हाला काय करायचंय. बर, म्हणजे ही सांगितलेलं असताना सुद्धा. हा, मग आता एक गोरगरीब कुटुंबातले अनेक रुग्ण असतात, ते दवाखान्यामध्ये येत असतात, ग्रामीण रुग्णालयामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये. ही अशी वागणूक मिळाली, मग कसं वाटतं एकंदरीत? तिथून पुढं असं अशी वागणूक भेटल्यावर कशाला जाईल माणूस? गरीब तरी कशाला जाणार सांगा की तुम्ही. हा. असं म्हणजे बरोबर नाही यांचं ना असं. आपण जर पाहिलं तर हे दडे कुटुंबीय होते आणि ज्या पद्धतीची वागणूक जी आहे, जवळपास 5 ते 7 दिवस जे आहे ते यांना, या ताईंना, हेमाताईंना जी आहे ती स्वच्छता करण्याची वेळ आली तिथं. आणि जे सफाई कामगार उपलब्धच नव्हते आणि त्यामुळे त्यांनी ज्या प्रसूती झाली आहे, त्यांची शिजर झाले आणि अशा अवस्थेमध्ये जे आहे ते माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी साफसफाई करण्याचं काम केलंय. आणि आपण जर पाहिलं तर प्रसूती केलेल्या महिला देखील TV 9शी आता थेटपणे बोलल्या. नेमकं प्रकरण काय होतं हे आणि कितपत गांभीर्य यायचं? माझ्याकडे हे शैलेश खैरावचे आहेत, त्यांनी माझ्याकडे आले की ग्रामीण रुग्णालयात मी आमच्या घरचे ॲडमिट आहे ते, आणि स्वतः आम्हाला तिथं दवाखान्यात स्वच्छता करावं लागते. मी बाथरूम स्वतः धुले. तुम्ही पाहिलं असेल, मध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयात गेलो तर फिल्टरचं पाणी देत नव्हते, डायरेक्ट सिंटॅक्समधून पाणी खाली येत होतं. म्हणजे चांगल्या पद्धतीचं पाणी सुद्धा पेशंटला मिळत नव्हतं. त्यावेळेस आम्ही वारंवार त्यांना सांगू. एकीकडे प्रसूती झालेल्या, शिजर झालेल्या महिलेला जर ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वच्छता करण्याची वेळ येत असेल आणि दुसरीकडे पतीला जे आहे ती टॉयलेट धुण्याची वेळ आली, कसं एकंदरीत एकीकडे कसं सरकारी दवाखान्यामध्ये गोरगरीब येतील? हे अशामुळेच ग्रामीण रुग्णालयाचा चव्हाट्यावर कारभार आलेला आहे. भविष्यात गोरगरीब तिथे येणार नाही ती. जो अधिकारी ह्याच्यात आता ही दिसेल, ह्यांना स्वच्छता करायला लावलेली आहे, ही जे सरकारी दवाखान्याचे डॉक्टर असतील ह्यांना निलंबित करावं, अशा आम्ही मुख्यमंत्री साहेब येणार आहे ते माड्यात, त्यांना आम्ही भेटून ह्याची ही कल्पना देणार आहे. आणि जो दोषी अधिकारी आढळत त्याला निलंबित करावं. तर हे होते शंभू साठे. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या समेत TV 9शी बोलताना थेटपणे जे आहे ते वेदना आहे, भावना जे आहेत त्या दडे कुटुंबियांनी जे आहे ते खैराव माढा तालुक्यातलं गाव आहे आणि हे शेतकरी कुटुंबीय आहे, सर्वसामान्य घरातलं आहे. परिस्थिती नसल्यामुळं जी प्रसूती जी आहे ती माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये यांची झाली आहे. आणि आपण जर पाहिलं तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते वेदना जे आहेत त्यांनी सहन केल्यात. आमच्यासारख्या दुसऱ्यांना वेदना अशा येऊ नयेत अशी भावना देखील त्यांनी मांडली. आणि शिवसेनेनं जे आहे ते संबंधित सफाई कर्मचारी असतील, दोषी कोणी असेल, त्याच्यावर कठोरपणे कारवाई, जे निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जी आहे ती शंभू साठे यांच्या वतीने केली. त्यामुळं येत्या काळामध्ये या प्रकरणामध्ये जे आहे ते वरिष्ठ देखील काय तत्परतेने कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर TV 9च्या माध्यमातून जी आहे ती ही व्यथा जी आहे ती समोर आपण प्रेक्षकांच्या आणि सरकारच्या माध्यमातून, सरकार पुढे जे आहे ते ठेवण्याचं काम करतोय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळे, समी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, खैराव, सोलापूर.